सांगतो शांत व्हा. कोणी खाली बसलं नाही बसलं काय देणं घेणं नाही. तुम्हाला शांत राहा. खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावं तुम्ही. मला संदेश देऊ द्या. दिवसभर बोलतो हो तुम्हाला. मला लोकाला बोलू द्या आधी. तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे. गप्प उभा आहे. गोंधळ घालतो उगाच कामान धामाचं. हे काळ्या कपड्यावरच मोगम तुम्ही जास्त बोपाटा करता. मी सांगतोय हे सगळ्यांनी आता लक्षात घ्या. तुम्ही 5 जण खाली बसा. चला बस खाली. उभर बस बस खाली नाही तर बाहेर होय. चाल मला तर तुमच्या येणे बघता सुद्धा ना. इकडे बघताय ना इकडे बघताय. सगळ्याला आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का? आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला ज्ञान मिळवून देण्यासाठी झालंय. हे कोणी विसरू नका. नुसतं गडबड गोंधळात समाजाचा वापर करू नका. कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही. आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटलं केलं. काही मराठ्याने विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर आलोय आणि आम्हाला उपोषण सुरू केलं. आता तुमची काय जबाबदारी?